आजच्या आपल्या 3 भागांच्या मालिकेतला हा शेवटचा भाग. यात मुंबईतल्या 6 मतदारसंघांसह 5व्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या एकंदरीत 13 मतदारसंघांचा आढावा आपण घेणार आहोत. या कामी आमच्या रिसर्च टीमनं राज्यातल्या स्थानिक पत्रकारांशी चर्चा केली आणि राजकीय विश्लेषकांची मतं जाणून हा रिपोर्ट तयार केलाय. या टप्प्यात कोण उमेदवार निवडून येणार, कोणाचं पारडं जड आहे, कुठे अत्यंत अटीतटीची निवडणूक होणार हे पाहूया. त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट नक्की करा. तुम्ही तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येऊ शकतं याबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. भाजपसाठी अत्यंत सुरक्षित मतदारसंघ म्हणून उत्तर मुंबईकडे पाहिलं जातं. इथं पूर्वी राम नाईक हे खासदार होते. त्यावेळेस हा मतदारसंघ जोगेश्वरी ते पालघर इतका अवाढव्य होता. गेली 2 टर्म इथं भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी विजयाचा झेंडा फडकावला. यंदा ते हॅट्रिक साधणार असं वाटत असतानाच त्यांना भाजपनं तिकीट दिलं नाही. फडणवीसांनी शेट्टींची नाराजी दूर करताना तुमचा पक्षात योग्य तो मान राखला जाईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर इथनं पियुष गोयल यांना भाजपनं मैदानात उतरवलं. शेट्टी गोयल यांच्या प्रचारात सहभागी झाले. दुसरीकडे हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला. इथं काँग्रेसनं भूषण पाटील यांना मैदानात उतरवलं. खरं तर इथं काँग्रेसला दुसरा उमेदवार कोण असावा हाच प्रश्न पडला होता. हीच बाब पियुष गोयल यांच्या पथ्यावर पडणारी आहे. पियुष गोयल मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा अंदाज वर्तवला जातोय. भूषण पाटील यांची टक्कर भाजपच्या सामर्थ्यापुढे टोकडी पडणार आहे. इथे झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरती एक नजर टाकल्यास उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ एकंदरीत मतदार 18,11,942, झालेलं मतदान 10,33,241, झालेल्या मतदानाची टक्केवारी 57.2. मुंबईत याच लोकसभा मतदारसंघात नेहमीच सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी पाहायला मिळते. यंदाच्या निवडणुकीतही उत्तर मुंबईतच सर्वाधिक मतदान झालेलं पाहायला मिळालं. एकंदरीत इथं पियुष गोयल यांचा विजय होणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. मात्र भूषण पाटील यांचा विजय झाल्यास तो व्यक्तिशः भाजप पक्षासाठी आणि त्यांच्यासाठी इमान राखलेल्या मतदारांसाठी हा धक्का असेल. ही शक्यता 5% गृहीत धरली तरी 95% इथनं पियुष गोयल विजयी होणार हे नक्की आहे. इथल्या 6 विधानसभा मतदारसंघांवरती एक नजर टाकूया. बोरिवली सुनील राणे भाजप, दहिसर मनीषा चौधरी भाजप, मागाठाणे प्रकाश सुर्वे शिंदे गट, कांदिवली पूर्व अतुल भातखळकर भाजप, चारकोप योगेश सागर भाजप, मालाड पश्चिम अस्लम शेख काँग्रेस. म्हणजेच इथे 5-1 अशा मोठ्या फरकानं भाजपचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळतं. त्यामुळेच पियुष गोयल यांचा विजय अगदी सहज साधा किंवा फक्त औपचारिक घोषणा बाकी होणं इतक्यापुरता मर्यादित आहे. 4 जून रोजी याची घोषणा होईल सुद्धा. मुंबई उत्तर मध्य ही जागा भाजपनं यंदा प्रतिष्ठेची केली आहे. इथे पूनम महाजन यांना भाजपच्या धोरणांनी तिकीट नाकारलं आणि मग भाजपनं इथं ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या मैदानात उभं केलं. इथं मात्र काँग्रेसची जागा होती आणि काँग्रेसनं पुन्हा एकदा वर्षा गायकवाड यांनाच तिकीट देऊन निकम यांच्यासमोर आव्हान उभं केलंय. हे लोकसभा क्षेत्र मुस्लिम बहुल असल्याने आणि वर्षा गायकवाड यांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळाल्याचं या आधीसुद्धा पाहायला मिळालंय. त्यामुळे ही मतं वर्षा गायकवाड यांनाच मिळतील हे नक्की आहे. उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपने एक डाव टाकलाय हे जरी मान्य असलं तरीही प्रचार काळात उज्ज्वल निकम यांच्यावर केले गेलेल्या आरोपांनी ते बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. उज्ज्वल निकम यांच्यासाठी भाजप आणि महायुतीनं संपूर्ण यंत्रणा मैदानात उतरवली होती. हे चित्र आपल्याला पाहायलाही मिळालेलं होतं. मुंबई उत्तरमध्ये लोकसभा मतदारसंघ एकंदरीत मतदार 17,44,128, झालेलं मतदान 9,06,530, टक्केवारी 51.98. आता इथल्या विधानसभा मतदारसंघावरती सुद्धा एक नजर टाकूया. विलेपार्ले परागळवणी भाजप, चांदिवली दिलीप मामा लोंढे आता शिंदे गट, कुर्ला मंगेश कुडाळकर शिंदे गट, कलिना संजय पोतनीस उबाठा गट, वांद्रे पूर्व झिशान सिद्दीकी काँग्रेस, वांद्रे पश्चिम आशिष शेलार भाजप. भलेही इथे 4-2 असं बलाबल पाहायला मिळत असलं तरी सुद्धा वर्षा गायकवाड या दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतात. या भागात दलित मतदार टक्काही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. साहजिकच ही सुद्धा मतं वर्षा गायकवाड यांनाच मिळतील हे ओघानं आलं. त्यामुळे वर्षा गायकवाड यांच्या पारड्यात विजयाचा निळा गुलाल उधळण्यात वर्षा गायकवाड निसटत्या फरकानं का होईना पण विजयी होतील असं चित्र सध्या तरी मुंबईच्या या लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळतंय. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात भाजपनं मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना मैदानात उतरवलं आणि मनोज कोटक यांची उमेदवारी त्यांनी नाकारली. मवियानं संजय दिना पाटील यांना मैदानात उतरवलं.
या लढतीला गुजराती विरुद्ध मराठी असा अँगल देण्याचा अपयशी प्रयत्न सुद्धा करण्यात आला. 2 तुल्यबळ उमेदवारांमध्ये ही लढत रंगली. या मतदारसंघाने गेली 2 टर्म जरी भाजपच्या पारड्यात विजयाचं दान टाकलं असलं तरीही इथनं वेगवेगळे उमेदवार दिल्लीत संसदेत बसलेत. गुरुदास कामत, जयवती मेहता, प्रमोद महाजन, सुरुवातीला काँग्रेसचे सगो बर्वे, तारा सप्रे, राजाराम कुलकर्णी, सुब्रमण्यम स्वामी अशी भली मोठी परंपरा इथे पाहायला मिळते. काँग्रेस, भाजप यांचे उमेदवार इकडून निवडून गेलेत. मुलुंड ते मानखुर्द शिवाजीनगरपर्यंत हा मतदारसंघ पसरलाय. यंदा मात्र भाजप आणि उबाठा यांच्यात इथं टफ फाईट होताना पाहायला मिळालं. इथं यंदा किती मतदान झालं याच्यावरती एक नजर टाकूयात. एकंदरीत मतदार 16,36,890, झालेलं मतदान 9,22,760 आणि मतदानाची टक्केवारी 56.37. इथल्या विधानसभा मतदारसंघाचं गणित काय आहे ते सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. मुलुंडला मिहीर कोटेचा भाजप, विक्रोळी सुनील राऊत उबाठा, भांडूप पश्चिम रमेश कोरगावकर शिंदेसेना, घाटकोपर पश्चिम राम कदम भाजप, घाटकोपर पूर्व पराग शहा भाजप, मानखुर्द शिवाजीनगर अबू आझमी सपा. एकंदरीत इथं 3 भाजप, 1 उबाठा, 1 शिंदेसेना आणि एका जागेवरती सपाचे आमदार पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच या 2 उमेदवारांमध्ये ही लढत तुल्यबळ आहे. मात्र असं असलं तरीसुद्धा मिहीर कोटेचा यांना अप्पर हँड मिळाल्याचं इकडे पाहायला मिळालं. मुंबई उत्तर पश्चिम. वडिलांनी मुलाच्या विरोधात केलेला प्रचार फारसा यशस्वी होईल असं वाटत नाही. तुम्ही बरोबर ओळखलत. आपण बोलतोय त्या मतदारसंघातले उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर आणि त्यांचे वडील म्हणजेच गजानन कीर्तीकर शिंदे सेनेच्या रवींद्र वायकरांचा प्रचार करतायत. शिंदे सेनेनं रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे खरी, मात्र वायकर निवडणूक लढवण्यास तयार होते अशी त्यांची देहबोली सांगत नव्हती. शिवसेना विरुद्ध शिवसेना हा रंगणारा हा सामना आहे. मात्र या जागेवरूनही मित्रपक्षात खटके उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. वायकरांना या जागेवरून उमेदवारी द्यायला भाजप तयार नव्हता, ना अजित पवारांची राष्ट्रवादी यासाठी तयार होती. त्यामुळेच वायकरांचा प्रचारही म्हणावा तसा रंगताना पाहायला मिळाला नाही. दुसरीकडे अमोल कीर्तीकर यांनी प्रचारात आपल्या वडिलांची उणीव जाणवली असं सांगत कुठेतरी भावनिक वाट मोकळी करून दिल्याचं पाहायला मिळालं. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया इथे किती मतदान झाले ते. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ. एकंदरीत मतदार 17,35,088, झालेलं मतदान 9,51,580, टक्केवारी 54.84. आता एक नजर टाकूया इथल्या विधानसभा मतदारसंघांवर. जोगेश्वरी पूर्व रवींद्र वायकर शिंदे गट, दिंडोशी सुनील प्रभू उबाठा गट, गोरेगाव विद्या ठाकूर भाजप, वर्सोवा डॉक्टर भारती लवेकर भाजप, अंधेरी पश्चिम अमित साटम भाजप, अंधेरी पूर्व ऋतुजा लटके उबाठा. एकंदरीत इथं जरी भाजप आणि मित्रपक्षांचं वर्चस्व असलं तरीही इथनं अमोल कीर्तीकर यांचा विजय नक्की मानला जातोय. रवींद्र वायकर यांनी प्रचारात दाखवलेली उदासीनता कुठेतरी अमोल कीर्तीकर यांच्या पथ्यावर पडेल असं इथलं वातावरण आहे. मुंबई दक्षिण मध्य. इथेही एक अत्यंत महत्त्वपूर्ण लढत होताना पाहायला मिळते. विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे एकनाथ शिंदे गटात आहेत, तर उबाठानं इथून आपला विश्वासू शिलेदार म्हणून अनिल देसाई यांना उमेदवारी दिली होती. आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून फेमस असलेली धारावी सुद्धा याच मतदारसंघात आहे. 600 एकर इतक्या अवाढव्य पसरलेल्या या धारावीत 10 लाख लोक राहतात. गेली टर्म इथं राहुल शेवाळे खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. हा मतदारसंघ पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा मतदारसंघ म्हणून पाहिला गेलाय. या मतदारसंघात धारावी, माहीम, वडाळा, सायन कोळीवाडा, चेंबूर, अणुशक्तीनगर हा परिसर येतो. हा भाग कष्टकऱ्यांचा भाग म्हणून ओळखला जातो. इथं नवाब मलिक फॅक्टर कोणाला साथ देतो यावर या 2 उमेदवारांचं भविष्य अवलंबून असल्याचं पाहायला मिळतंय. यंदा मात्र नवाब मलिक हे अजित पवार यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या भागातल्या मुस्लिम समाजाची साथ राहुल शेवाळे यांना मिळू शकते असं बोललं जात आहे. जर तसं झालं तर राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित मानला जाणार. याचं कारण म्हणजे इथं असणारे 30% मुस्लिम समाज. एक नजर टाकूया इथे किती टक्के कोणता समाज राहतो यावरती. मुंबई दक्षिण मध्य विभागात कोणत्या समाजाची टक्केवारी किती आहे पहा. मराठी 39%, मुस्लिम 30%, उत्तर भारतीय 16%, दक्षिण भारतीय 10%, गुजराती राजस्थानी 3%, इतर 1%. या लोकसभा मतदारसंघात एकंदरीत मतदार किती आणि किती टक्के मतदान झालं यावरही ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ. एकंदरीत मतदार 14,74,405, एकंदरीत झालेलं मतदान 7,90,339, टक्केवारी 53.60. आता एक नजर टाकूया इथल्या 6 विधानसभा मतदारसंघांवरती.
अणुशक्तीनगर नवाब मलिक अजित पवार गट, चेंबूर प्रकाश फातर्फेकर उद्धव ठाकरे गट, धारावी वर्षा गायकवाड ज्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, सायन कोळीवाडा कप्तान आर तमिलसेल्वन भाजप, वडाळा कालिदास कोळंबकर भाजप, माहीम सदा सरवणकर एकनाथ शिंदे गट. इथं ही विधानसभेची आकडेवारी राहुल शेवाळे यांच्यासाठी अनुकूल ठरते. अनिल देसाई यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कितीही प्रयत्न केले तरीही ते अपुरे पडणार असं चित्र इथे पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे यांना राज्यात सहानुभूती मिळणार याचा अंदाज घेऊन इथनं वंचितनं अब्दुल हसन खान यांना उमेदवारी देऊन मुस्लिम मतांचं केलेलं ध्रुवीकरण सुद्धा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मागे घेऊन जाणार आहे. एकंदरीत या मतदारसंघात राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी लढत होत असली तरी सर्व शक्यतांचा विचार करता राहुल शेवाळे यांना झुकतं माप जनता देईल असा इथला होरा आहे. आता दक्षिण मुंबई पाहूया. उद्योगपतींचा, अभिनेत्यांचा, देशातल्या सर्वात श्रीमंतांचा पट्टा अशी ओळख दक्षिण मुंबई आपल्या अंगाखांद्यावर मिरवते. अगदी टाटा, अंबानी, अदानी ते क्रिकेटमधला विराट कोहलीपर्यंत सगळेच VIP तुम्हाला इथे पाहायला मिळतील. मात्र असं असलं तरीही या मतदारसंघाला एक डाग आहे. मुंबईत सर्वात कमी मतदान सातत्याने याच मतदारसंघात होतं. असो, इथले उबाठाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत तिसऱ्यांदा खासदारकी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर दुसरीकडे शिंदे सेनेनं यामिनी जाधव यांना मैदानात उतरवलंय. या मतदारसंघात राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा निवडणूक लढवण्यास उत्साही होते. मात्र ही जागा महायुतीत शिंदेंना गेल्यानं त्यांचा हिरमोड झाला. मात्र याचा परिणाम प्रचारात पाहायला मिळाला. भाजपच्या कार्यकर्त्यांची म्हणावी तशी साथ यामिनी जाधव यांना मिळाल्याचं पाहायला मिळालं नाही आणि त्याचाच फायदा अरविंद सावंत यांना जाणार हे नक्की आहे. इथं यामिनी जाधव यांनी अरविंद सावंतांचा केलेला मिस्टर इंडिया असा उल्लेख या लढतीत लक्षवेधी ठरला. मोदी लाटेत गेल्या 2 वेळेस अरविंद सावंत निवडून आलेत, मात्र गेल्या 10 वर्षात त्यांनी एकही प्रश्न संसदेत मांडला नाही असा हल्लाबोल यामिनी जाधव यांनी केल्यानं इथलं वातावरण चांगलंच तापलं होतं. अरविंद सावंत मात्र आपण गेल्या 10 वर्षात काय केलं याची पोचपावती जनतेपर्यंत पोहोचवताना पाहायला मिळत होते. इथं उद्धव ठाकरे यांनी आपल्या निष्ठावंतावर जरी तिसऱ्यांदा विश्वास टाकला असला तरीही खरी लढाई मुंबई कुणाची किंवा दक्षिण मुंबई कुणाची अशीच असणार आहे. याला कारण म्हणजे सेनेची झालेली 2 शकलं आणि त्या 2 शकलांनी वेगवेगळ्या पक्षांची बांधलेली मूठ. उबाठानं शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संसार बांधलाय, तर शिंदेंच्या सेनेनं भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी सूत जमवलंय. आता मराठी आणि इथला गुजराती टक्क्यानं कोणाला आपली मतं घेऊन टाक असं सांगितलंय, यावर देशातल्या श्रीमंत लोकसभा मतदारसंघात कोणाच्या शिवसेनेचा आवाज घुमणार हे अवलंबून आहे. एक गोष्ट यामिनी जाधव यांच्याही पथ्यावर पडणारी आहे, ती म्हणजे राज ठाकरेंच्या मनस्थिती साथ. राज ठाकरे यांना मानणारा मराठी समाज या विभागात पाहायला मिळतो. खास करून भायखळा, मलबार हिल, कोलाबा आणि वरळीत राज यांची ताकद पाहायला मिळते. 2009 साली इथनंच बाळा नांदगावकर यांनी 2ऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती, हा इथला इतिहास आहे. त्यामुळे ही एकगठ्ठा मतं यामिनी जाधव यांच्यासाठी प्लस होऊ शकतो. आणखी एक फॅक्टर ज्याचा उबाठा गटाला किंवा सावंत यांच्यासाठी धोका ठरू शकतो तो फॅक्टर म्हणजे वंचित. उबाठा काँग्रेसबरोबर गेल्यानं आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती असल्यानं मुस्लिम ठाकरेंच्या उमेदवाराला मतं देतील हे लक्षात घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी इथंही अफजल शाबीर अली दाऊदनी या उमेदवाराला काटशह देण्यासाठी उभं केलंय. एक नजर टाकूया इथल्या विधानसभा मतदारसंघावरती. भायखळा यामिनी जाधव शिंदे गट, मलबार हिल मंगलप्रभात लोढा भाजप, कोलाबा राहुल नार्वेकर भाजप, वरळी आदित्य ठाकरे उबाठा, शिवडी अजय चौधरी उबाठा, मुंबादेवीतनं अमीन पटेल काँग्रेस. आता इथला एकंदरीत मतदार किती आणि मतदानाची आकडेवारी काय सांगते ते सुद्धा पाहूया. पहा, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ, एकूण मतदारसंख्या 15,36,168, मतदान केलेलं मतदार 7,69,010, टक्केवारी 50.06. मराठी मतांचं होणारं विभाजन, मुस्लिम मतांचं होणारं विभाजन याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होणार यावर इथला विजय किंवा पराभव अवलंबून असणार. 2 गटातल्या शिवसैनिकांमधला हा सामना अत्यंत अटीतटीचा म्हणून पाहिला गेलाय. आता विजय कोणाच्या पारड्यात पडेल याचा फैसला 4 जूनला पाहायला मिळेल. धुळ्यात भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री आणि सध्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात थेट लढत झाली. डॉक्टर भामरे 19च्या निवडणुकीत तब्बल 56% मतं घेऊन 2.25 लाखांच्या फरकानं निवडून आले होते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कुणाल रोहिदास पाटील यांना 36% मतं पडली होती. दोघांच्या विजयातला फरक प्रचंड मोठा होता.
2014च्या निवडणुकीतही सुभाष भामरे यांनी अमरीश पटेल यांचा 1,30,000 मतांनी पराभव केला होता. यावरूनच डॉक्टर भामरे यांचं वजन लक्षात येतं. धुळे लोकसभा मतदारसंघ धुळे आणि नाशिक या 2 जिल्ह्यात विस्तारलाय. एकदा जनसंघाचा विजय सोडला तर पूर्वापार काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख राहिली. परंतु गेल्या 15 वर्षापासून या मतदारसंघावर डॉक्टर भामरे यांच्या रूपानं भाजपनं एकहाती वर्चस्व राखलंय. याला मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण हे महत्त्वपूर्ण कारण ठरलं. धुळे आणि मालेगाव या शहरांमधील मुस्लिमांची एक गठ्ठा मतं विरोधी विविध उमेदवारांमध्ये विभागल्यावर भाजपच्या ते पथ्यावरती पडत आले. याआधी लोकसभा निवडणुकीत विरोधी मतांच्या विभाजनासाठी जाणीवपूर्वक तसंच डावपेच भाजपकडून आखले गेल्याची पार्श्वभूमी आहे. महायुतीकडून भाजप तर मवियाकडून काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या या मतदारसंघात भाजपने डॉक्टर सुभाष भामरे यांना सलग 3ऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यानंतर जवळपास महिन्याभराने काँग्रेसनं माजी मंत्री डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. डॉक्टर भामरे आणि डॉक्टर बच्छाव या प्रमुख उमेदवारांना प्रारंभी स्वकीयांकडूनच विरोध झाला. मतदारसंघात या दोन्ही उमेदवारांविरुद्ध नाराजी नाट्य सुरू झालं. भामरे यांच्या उमेदवारीवरती आक्षेप घेणारे फलक काही ठिकाणी लावण्यात आले. बच्छाव यांना मतदारसंघात बाहेरील उमेदवार म्हणून संबोधलं गेलं. यामुळे या दोन्ही उमेदवारांना प्रचाराऐवजी स्वकीयांची नाराजी दूर करण्यासाठी अधिक प्रयत्न करायला लागले. माजी आमदार अनिल गोटे यांनी काँग्रेसच्या नाराज गटाला बळ देऊन 3री आघाडी तयार करून उमेदवार देण्याची घोषणा केली होती. मतदारसंघात 3री आघाडी MIM आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांशी बच्छाव यांची लढत असली की हक्काची मतं आपल्या पारड्यात पडतील हा भाजपचा मनसुबा होता. पण 3ऱ्या आघाडीने आणि MIMने उमेदवारच उभे केले नाहीत. त्यांनी बच्छाव यांना पाठिंबा दिला. दुसरीकडे वंचित आघाडीचे अब्दुल रहमान यांचा अर्ज छाननीतच बाद झाला. त्यामुळे भाजपला पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेसशी थेट लढत द्यावी लागली. विरोधी मतांचं विभाजन न होणारी मागील 3 पंचवार्षिकपैकी ही पहिलीच निवडणूक राहिली. त्यामुळे बच्छाव यांना फायदा होणार आणि भामरे यांना यंदाची निवडणूक कठीण जाणार असं चित्र निर्माण झालं. धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे ग्रामीण, धुळे शहर, सिंदखेडा, मध्य मालेगाव, बाह्य मालेगाव आणि बागलाण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी धुळे शहर विधानसभा मतदारसंघ MIMकडे, धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेस, सिंदखेडमध्ये भाजप, मालेगाव मध्यमध्ये MIM, मालेगाव बाह्यमध्ये शिंदेंची शिवसेना आणि बागलाणमध्ये भाजप आहे. थोडक्यात काय तर 6 पैकी महायुतीकडे 3 आणि आघाडीकडे 3 असं समसमान बलाबल आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आपणास जाण असल्याचा बच्छाव यांचा दावा आहे. तर आपल्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर ठेवण्याचा प्रयत्न भामरेंनी केला आहे. त्यांनी विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आणि अनेक कामं प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी मतदारांना पटवून सांगितलंय. भामरे यांना गेल्या 2 निवडणुकीत लाखांच्या वर मताधिक्य मिळालं होतं. यंदा मुस्लिम मतांचं विभाजन टळल्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली आहे. इथनं कोण खासदार निवडून येणार हे येत्या 4 तारखेला समजेल. मात्र गेल्या 2 निवडणुकांमध्ये भामरे यांना पडलेली मतं आणि त्यांना मिळालेलं मोठं मताधिक्य पाहता निवडणूक कितीही चुरशीची झाली तरी सुद्धा बच्छाव यांना मतदानाच्या टक्केवारीतला सुमारे 15% मतांचा फरक भरून काढणं तेवढं शक्य होणार नाही असं वाटतं. तरीही यंदा 1% जास्त मतदान झाल्यामुळे त्याचा फायदा त्यांना होणार की नाही निकालात स्पष्ट होईल. आता पाहूया दिंडोरी मतदारसंघाचं चित्र. राज्यात सगळ्यात जास्त मतदान याच मतदारसंघात झालं. मागच्या वर्षीच्या तुलनेत या 1% वाढ होऊन इथे 66.75% मतदान नोंदवलं गेलं. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीनं विद्यमान मंत्री भारती पवार यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मात्र या मतदारसंघातल्या जनतेमध्ये पवार यांच्याबद्दल नाराजी पाहायला मिळाली. त्यामुळेच महाविकास आघाडीतल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिल्यांदाच रिंगणात उतरवलेल्या भास्करराव भगरे या उमेदवाराला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. वंचित बहुजन आघाडीनं मालती थविल यांना उमेदवारी दिली होती. हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून 3 निवडणुकांमध्ये भाजपचेच खासदार इकडे निवडून आलेत. असं असलं तरी निवडून आलेले उमेदवार आयात केलेले किंवा दुसऱ्या म्हणजेच राष्ट्रवादी पक्षातले होते हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. भारती पवार पहिल्यांदाच निवडून आल्या आणि त्यांनी लगेच केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळाल्यानं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. दिंडोरी, कळवण, निफाड आणि येवला या 4 ठिकाणी राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर हे 4ही आमदार अजित पवारांच्या गटात आहेत. शिंदे गटाचा इकडे 1 आमदार आहे आणि भाजपचा 1 असे 6ही आमदार त्यांच्या बाजूने आहेत. त्याचा फायदा भारती पवार यांना नक्की होईल. मात्र स्वीय सहाय्यकामार्फत केलेला कारभार, पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संपर्काचा अभाव यामुळे डॉक्टर पवार यांना पक्ष संघटनेत नाराजीला तोंड द्यावं लागलं.
याविषयी जाहीर भाष्य करणाऱ्या भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षाला ऐन निवडणुकीत पक्षाला निलंबित करणं भाग पडलं. दुसरीकडे शरद पवारांनी उमेदवार यादी जाहीर करताना पहिल्याच यादीत त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते भास्कर भगले यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली पकड आहे. भाजपचे गेल्या 3 टर्मचे खासदार हे राष्ट्रवादीतूनच आयात झालेत. त्यामुळे यंदा शरद पवारांनी भास्कर भगरे यांना निवडून आणण्यासाठी कांदा निर्यातीचा प्रश्न हाती घेतला. याशिवाय द्राक्षांच्या निर्यातीचा प्रश्नही जटिल असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिलं. भरमसाठ आयात शुल्कामुळे कित्येक दिवस बांगलादेशात द्राक्ष निर्यात होऊ शकली नाहीत. विरोधक स्थानिक मुद्द्यांवरती आक्रमक प्रचार करत असल्याने पवार यांना प्रथमच झालेली कोट्यावधींची सरकारी कांदा खरेदी, उत्पादकांना दिलेलं अनुदान यावर प्रत्युत्तराची मांडणी करावी लागली. असं असलं तरी 6ही विधानसभा मतदारसंघात असलेले महायुतीचे आमदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून केलेलं काम या जोरावर भारती पवार यांचं इथलं पारडं जड दिसत असलं तरीही शेतकऱ्याच्या प्रश्नावर शरद पवारांनी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे भगरे यांनाही इथे चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. शेवटी वंचित बहुजन आघाडीच्या धविल यांना किती मतं मिळतात यावरच भगरे आणि पवार यांच्या विजयाचं गणित अवलंबून आहे. आता पाहूया नाशिक मतदारसंघाचं गणित. इथे शिंदे गटाच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि उद्धव ठाकरेंचे राजाभाऊ वाजे यांच्यात थेट लढत होते. असं असलं तरीही अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले शांतिगिरी महाराज यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यामुळे इथली निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. हेमंत गोडसे यापूर्वी 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत आणि आता तिसऱ्यांदा आपलं नशीब आजमावतायत. या मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारीवरून खूप गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. आधी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून दावा ठोकला होता. मग ही जागा राष्ट्रवादीला जाणार की शिंदेंच्या शिवसेनेच्या गोटात जाणार यावरून खूप चर्चा झाली. हेमंत गोडसे यांनी आपल्या तिकीट मिळावं म्हणून मुंबईत ठाण मांडून बसलं होतं. हा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडायचा की शिवसेनेला सोडायचा यावरून शिंदे गट आणि अजित पवार यांच्यात रस्सीखेच झाली. या सगळ्यात शेवटी हा मतदारसंघ शिंदेंच्या पारड्यात पडला खरा, मात्र निर्णय घ्यायला खूप उशीर झाल्यामुळे गोडसेंची उमेदवारी शेवटच्या क्षणाला जाहीर झाली. त्यामुळे त्यांना प्रचाराला फारसा वेळ मिळाला नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटानं राजाभाऊ वाजे या अत्यंत सामान्य कार्यकर्त्याचं नाव खूप आधी घोषित केलं. वाजे हे शेतकरी आहेत. अत्यंत साधी राहणी आणि दांडगा जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू. गोडसे यांच्यासमोर उद्धव गटाची आणखीन एक साधा कार्यकर्ता उद्धव गटानं उभा केल्यामुळे जनतेचा राजाभाऊंना चांगलाच पाठिंबा मिळाल्याचं पाहायला मिळालं. नाशिक मतदारसंघात महायुतीचे 5 तर महाविकास आघाडीचा 1 आमदार आहे. असं असलं तरी गोडसे यांना महायुतीच्या 5 पैकी 3 आमदारांसोबत चांगले संबंध नसल्यामुळे त्यांनी प्रचारात फारसा रस दाखवला नाही असं चित्र होतं. दुसरीकडे भुजबळांना उमेदवारी नाकारल्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला. त्यांनी एकतर उद्धव ठाकरेंच्या राजाभाऊ वाजेंना मतदान केलं किंवा मग अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शांतिगिरी महाराज यांना मतदान केलं. दलित आणि मुस्लिम समाजानेही उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या पारड्यात आपलं मत टाकलं. राजाभाऊ वाजे सिन्नरचे, त्यामुळे सिन्नर तालुक्याची वाजे यांना भरभरून मतं मिळाल्याचं दिसून आलं. सिन्नर मतदारसंघात वंजारी समाजाचं प्राबल्य आहे. ही मतं सुद्धा राजाभाऊंच्या पारड्यात पडली आहेत. दुसऱ्या नंबरवर इगतपुरी, तिथूनही मतदान झालं. तेही वाजेंनाच त्याचा पाठिंबा मिळालेला आहे. त्यामुळे सध्या तरी हेमंत गोडसे यांच्या विजयाची शक्यता कमी दिसते. असं असलं तरी शांतिगिरी महाराज हे किमान 1 लाख मतं घेतील अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे त्यांना किती मतं पडतात ती नेमकी कोणाची असतील यावर गोडसे यांचा विजय अवलंबून आहे. इथे शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या गटात चुरशीची लढत होऊन ठाकरे गटाच्या उमेदवाराचं पारडं सध्या तरी जड दिसतंय. पण अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज किती मतं घेतात यावर शिंदेंचे हेमंत गोडसे यांचा विजय अवलंबून आहे. आता मुंबईच्या अंगणात असलेल्या पालघर मतदारसंघातून कोण निवडून येण्याची शक्यता आहे ते पाहूया. भारताच्या तारापूर अणु ऊर्जा प्रकल्पासाठी आणि राज्यातल्या सगळ्यात मोठ्या MIDC उद्योग क्षेत्रासाठी पालघरची ओळख आहे. हा मतदारसंघ 2008 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेआधी डहाणू लोकसभा मतदारसंघाचा भाग होता, तर वसई विरार हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाग होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावित 5,15,000 मतं घेऊन निवडून आले होते. त्यांनी हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव केला होता. जाधव यांना 4,91,596 मतं पडली होती. 14 मध्ये भाजपचे चिंतामण वनगा यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचाच पराभव केला होता. त्यामुळे या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीच्या मतदारांची चांगली संख्या आहे हे दिसून येतं. हेमंत सावरा हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं भारती कांबडी यांना तिकीट दिलंय. गेल्या दोन्ही निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या वंचित बहुजन आघाडीनं राजेश पाटील यांना तिकीट दिलंय. त्यामुळे या मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळते. पालघर हा आदिवासींसाठी राखीव असलेला मतदारसंघ.
या मतदारसंघात आदिवासींची संख्या तब्बल 60% इतकी आहे. ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीचं या मतदारसंघावरती वर्चस्व असलं तरी इथून गेल्या 2 निवडणुकीत एकदा एकसंघ शिवसेनेचा तर एकदा भाजपचा खासदार निवडून आलाय. यंदा भारतीय जनता पार्टीनं हितेंद्र ठाकूर यांना उमेदवार उभा करू नये यासाठी प्रयत्न केले, पण ती चर्चा फिसकटली. ठाकूर यांनी आपला उमेदवार रिंगणात उभा केल्यामुळे भाजपची चांगलीच पंचायत झाली. पालघर लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी बहुजन विकास आघाडीकडे वसई, नालासोपारा आणि बोईसर असे 3, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा 1 आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचा 1, शरद पवारांचा 1 असे 3 आमदार आहेत. थोडक्यात महायुतीचा 1च तर महाविकास आघाडी आणि ठाकूर यांचे मिळून 3 आमदार आहेत. इथली निवडणूक ही वाढवण बंदर आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर लढली गेली. तब्बल 76,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावित बंदराला उद्धव ठाकरे गटानं जोरदार विरोध केला. इथले आदिवासी आणि ही जनता बंदराच्या विरोधात असल्याचा त्यांचा आरोप होता. ज्याप्रमाणे ठाकरेंनी कोकणातल्या प्रकल्पांना विरोध केला त्याचप्रमाणे त्यांनी इथेही बंदराला विरोध केलाय. खरं तर वाढवण हा प्रचंड मोठा प्रकल्प आहे. ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या बंदराला अनुकूल अशी भूमिका घेतली होती, पण आता राजकारणापोटी त्यांनी याला विरोध केलाय. इथे जर भाजप आणि उद्धव ठाकरे गटात थेट लढत झाली असती तर ठाकरे गटाचं पारडं जड होतं. पण आता हितेंद्र ठाकूरांच्या उमेदवाराच्या समावेशामुळे ही मतं विभागली जाणार. कारण जर ठाकूरांचे उमेदवार राजेश पाटील यांचा विजय झाला तर ते भाजपला पाठिंबा देतील असं बोललं जातंय. गेल्या 2 लोकसभा मतदारसंघात ठाकूरांचा उमेदवार थेट लढतींमध्ये 2ऱ्या क्रमांकावरती होता. आता प्रमुख राजकीय पक्षांमध्ये मतं विभागली जाणार असल्यामुळे राजेश पाटील यांच्या विजयाची शक्यता वाढली आहे असं इथल्या स्थानिक पत्रकारांचं मत आहे. पण वाढवण बंदराला काही मूठभर लोकांचा विरोध आहे. या बंदरामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चांगली गती मिळणार आहे. इतकंच नाही तर बंदराच्या शेजारीच देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ सुद्धा उभारण्याचा प्रस्ताव मांडलाय. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर मुंबई आणि परिसरात 3 विमानतळं असतील. त्याचा लाभ राज्याच्या अर्थव्यवस्थेला तसंच स्थानिकांना सुद्धा होणार आहे. या बंदरामुळे बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल, स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा प्रचार भाजपनं केलाय. त्याचा फायदा भाजपचे हेमंत सावरा यांना होणार हे नक्की आहे. या मतदारसंघात 21,48,514 असे एकूण मतदार होते. त्यापैकी 13,73,162 जणांनी मतदान केलं. टक्केवारीत बोलायचं झालं तर इथे 63.91% इतकं मतदान झालंय. त्यामुळे जो उमेदवार 5 लाखाचा टप्पा ओलांडेल त्याचं पारडं जड असेल हे नक्की आहे. आता भिवंडी पाहूया. भिवंडीमध्ये केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्यात थेट लढत आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं कपिल पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं, तर काँग्रेसने विश्वनाथ रामचंद्र पाटील आणि मनसेनं सुरेश गोपीचंद म्हात्रे यांना रिंगणात उतरवलं होतं. भाजपचे कपिल पाटील यांना 4,11,070 मतं मिळाली होती. काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना 3,01,620 मतं मिळाली. अशा तऱ्हेनं कपिल पाटील 1,09,450 मतांनी निवडून आले. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं दुसऱ्यांदा कपिल पाटील यांना उमेदवारी दिली. त्यावेळी काँग्रेसनं सुरेश तावरे यांना उमेदवारी दिली. वंचित बहुजन आघाडीने अरुण सावंत यांना उमेदवारी दिली. निवडणुकीत कपिल पाटील यांना 5,23,883 मतं मिळाली. काँग्रेसला 3,67,254 मतं मिळाली. विजय आणि पराभव यांच्यातला फरक 1,56,329 मतांचा होता. गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकींचा विचार केला तर कपिल पाटील यांना पडलेल्या मतदानाच्या टक्केवारीत वाढत झाल्याचं दिसून येत आहे. 2014 मध्ये 45%, 19 मध्ये 52% मतं त्यांनी घेतली. इथे मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असली तरी MIM आणि बहुजन समाज पार्टीनं मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलंय. या मतदारसंघात एकूण 7 मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन होणार आहे. त्यात कपिल पाटील हे केंद्रीय मंत्री आणि 2 वेळेचे खासदार, त्यांची या मतदारसंघावरती चांगली पकड आहे. भाजपची मतदारसंघातली शक्ती वाढवण्यासाठी पाटील यांना मंत्रिपद दिलं गेलं असल्याचं सांगितलं जात आहे. पण सध्या शिंदे गट भाजप सोबतच असल्यानं मतदारसंघात कपिल पाटील यांच्या विजयाची शक्यता जास्त असल्याचं बोललं जात आहे. सुरेश म्हात्रे हे भिवंडीतले स्थानिक नेते असून त्यांना कपिल पाटील यांच्याप्रमाणेच आगरी समाजाचा पाठिंबा आहे. आगरी समाजातील तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेज आहे. याशिवाय जात किंवा धर्म न पाहता आपल्यासोबत काम करणाऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे बाळ्यामामा यांनी भिवंडीत आगरी समाजासोबत अन्य समाजाच्या लोकांनाही आपल्यासोबत जोडलं, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे भिवंडी लोकसभेच्या लढाईत बाळ्यामामा म्हात्रे हे कपिल पाटलांसाठी तुल्यबळ उमेदवार मानले जात आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुती महाविकास आघाडीचे तुल्यबळ उमेदवार रिंगणात असतानाच ठाणे आणि पालघर जिल्ह्यात
सामाजिक क्षेत्रात आरोग्यविषयक सेवा कार्य करणाऱ्या जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे हे रिंगणात उतरलेत। या 2 लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 2 मतदारसंघात शिवसेना, 2 मध्ये भाजप आणि काँग्रेस आणि सपाचे प्रत्येकी 1 आमदार विजयी आहेत। महायुतीची या मतदारसंघात चांगलीच ताकद असल्यामुळे कपिल पाटील पुन्हा एकदा या मतदारसंघातून विजयी होतात का हे 4 तारखेला स्पष्ट होईल। कल्याण डोंबिवली या मतदारसंघाचा निकाल काय वेगळा सांगणार? इथून दुसऱ्यांदा खासदारकीचा कौल मागणारे एकनाथ शिंदे गटाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच निवडून येणार हे आत्ताच सांगता येईल। त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या गटानं वैशाली दरेकर यांना तिकीट दिलंय। 2019 मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना 38.68% मतं होती। त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांचा पराभव केला होता। त्यावेळी डॉक्टर शिंदे यांना तब्बल 62.87%, तर राष्ट्रवादीच्या पाटलांना 24% मतं पडली होती। यावरून शिंदे यांचा या मतदारसंघात शक्ती किती आहे याचा अंदाज येतो। यंदा भाजप त्यांच्या पाठीशी असून भाजपच्या कार्यकर्त्यांनीही शिंदे यांच्यासाठी एक दिलानं काम केलंय। त्यामुळे शिंदे यांचा विजय निश्चित असून ते उबाटा गटाच्या दरेकर यांचा किती मताधिक्यानं पराभव करतात एवढंच पाहायला लागेल। या मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात पाहूया। हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। 1996 पासून 8 पर्यंत इथून शिवसेनेचे प्रकाश परांजपे जिंकत आलेत। त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा आनंद परांजपे यांना 9 मध्ये तिकीट देण्यात आलं। आनंद परांजपे हे या निवडणुकीत जिंकले, पण नंतर त्यांचं शिवसेनेतल्या स्थानिक नेत्यांसोबत पचलं नाही आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला। राष्ट्रवादीनं त्यांना 2014 मध्ये उमेदवारी दिली, पण शिवसैनिकांनी आणि इथल्या शिवसेना प्रेमी मतदारांनी त्यांचा पराभव केला। यंदा डॉक्टर शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकरांचं आव्हान आहे। कल्याणची सुभेदारी पुन्हा मिळवण्याच्या उद्देशानं उद्धव ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या वैशाली दरेकर राणे या मूळच्या शिवसैनिक आहेत, पण राज ठाकरेंसोबत त्यांनी शिवसेना सोडली होती। 2009 मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर कल्याणमधली लोकसभा निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्यांना 1 लाखांच्या वर मतं मिळाली होती। त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लढवली। त्यात विजयी होत सर्वात तरुण वयाच्या नगरसेविका त्या बनल्या होत्या। त्यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची भूमिकाही बजावली होती। नंतरच्या काळात वैशाली दरेकर राणे यांनी पुन्हा मनसे सोडत सेनेत प्रवेश केला। शिवसेनेतील राजकीय फुटीनंतरही त्या उद्धव ठाकरेंसोबत राहिल्या। त्या निष्ठेचं फळ त्यांना मिळालं असं सांगितलं जातंय। आक्रमक नेतृत्व आणि वक्तृत्वावर प्रभाव असलेल्या नेत्या अशी वैशाली दरेकर यांची ओळख आहे। महापालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणून काम करताना त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली। मनसे आणि शिवसेनेतही आंदोलनं किंवा संघटनात्मक काम सक्रियपणे त्यांचा सहभाग असल्यानं त्यांचा जनसंपर्क चांगला आहे। उद्धव ठाकरे गटासाठी राज्यात सर्वात प्रतिष्ठेची लढत या ठिकाणी असेल असं म्हटलं जात आहे, कारण जास्त चर्चा नसतानाही सेनेनं वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी जाहीर केली। पण दरेकर यांचा नवखेपणा आणि इतर घटक पक्षांची या मतदारसंघात असलेलं नगण्य अस्तित्व या जोरावरती त्या किती मतं घेतात एवढाच औत्सुक्याचा विषय। बाकी शिंदे यांचा विजय निश्चित मानला जातोय। मुंबईच्या शेजारचा किंवा मुंबईचं जुळं शहर असलेल्या ठाणे हे शहर हे मुख्यमंत्र्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं। याच मतदारसंघातून त्यांचा उमेदवार निवडून येणं हे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी प्रतिष्ठेची बाब आहे। इथून शिंदे यांनी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे, तर उद्धव ठाकरे गटानं खासदार राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे। दोन्ही उमेदवार आनंद दिघेंचे शिष्य आहेत, त्यामुळे दोन्ही महापौरही राहिलेत। त्यामुळेच दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळते। त्यात राजन विचारे यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी पाठिंबा दिल्यामुळे राजन विचारे यांच्या राजकीय शक्तीमध्ये भर पडते। ठाणे लोकसभा मतदारसंघ कोण लढवणार असा प्रश्न निर्माण झाला होता। त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे संजय केळकर यांनी आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं होतं आणि अंतिम निर्णय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवरती सोडला होता। तिकडून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले माजी खासदार संजीव नाईक यांनीही या मतदारसंघावरती आपला दावा ठोकला होता, पण अखेर मुख्यमंत्र्यांचं हे शहर असल्यामुळे ही जागा महायुतीच्या पारड्यात गेली आणि मुख्यमंत्र्यांनी नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर केली। ही पक्षाची उमेदवारी जाहीर होतानाच त्यांनी नवी मुंबईतून नाईकांचा विरोध होता। त्यांच्या समर्थकांनी तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती मोर्चा नेण्याची तयारी केली होती। म्हस्के यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता। अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी करावी लागली होती। त्यांनी गणेश नाईकांची समजूत काढली आणि त्याचा परिणाम असा झाला की म्हस्के यांची उमेदवारी भरत असताना गणेश नाईकांनी आपली उपस्थिती नोंदवली होती, पण म्हस्केंच्या समर्थनार्थ झालेल्या रोड शो मध्ये गणेश नाईकांनी पाठ फिरवली होती। तिथे म्हस्के यांना उमेदवारी दिल्यानं मीरा भाईंदरच्या भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। त्यांनी तसं पक्षाच्या नेत्यांना कळवलं आणि इथूनच भाजपच्या उमेदवारांनी निवडणूक लढवावी असा त्यांचा आग्रह होता। त्यात म्हस्के यांना नुकसान पोहोचवणारी आणखी एक बाब म्हणजे हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीची उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांना आपला पाठिंबा दर्शवला।
त्यामुळे जर नवी मुंबईतल्या संजय नाईकांच्या समर्थकांनी आणि मीरा भाईंदरमधल्या भाजपच्या मतदारांनी क्रॉस वोटिंग केलं तर मात्र नरेश म्हस्के यांनी ही निवडणूक अत्यंत कठीण जाणार आहे. शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. नरेश म्हस्के यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठका घेऊन मोर्चेबांधणी केली होती. त्यापाठोपाठ ठाण्यातील भाजपच्या मुख्यालयात महायुतीच्या नेत्यांची एक बैठक पार पडली होती. त्यात ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओवळा, मजिवडा, मीरा भाईंदर, ऐरोली, बेलापूर या 6 विधानसभा क्षेत्रातल्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि मित्रपक्षांचे प्रमुख 150 पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांचा समन्वय चमूमध्ये समावेश करण्यात आलाय. ते प्रचाराची दिशा, जाहीर सभा, प्रचार सभा साहित्य यांचं नियोजन करण्यात आलं होतं. मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे म्हस्केंची ताकद वाढली होती. पण तिकडे हितेंद्र ठाकूर यांनी राजन विचार यांना पाठिंबा दिला. थोडक्यात काय तर ठाण्याची निवडणूक ठाकरे गट आणि शिंदे गटानं प्रतिष्ठेची करून घेत येणं केनं प्रकारेनं आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे या ईर्षेनं इथली निवडणूक लढवली. मनसे फॅक्टर आणि हितेंद्र ठाकूर यांचा फॅक्टर यामुळे दोन्ही उमेदवारांची ताकद वाढली असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली संपूर्ण ताकद म्हस्केंच्या पाठीशी उभी केल्याचं इकडे दिसून आलं. त्यामुळे राजन विचारे आणि म्हस्के यांच्यात अटीतटीची लढत झाल्याचं दिसलं. यात नेमकं कोण बाजी मारतं हे सांगणं अत्यंत कठीण होतंय. तरीही शिंदेंचं शहर आणि महायुतीची या मतदारसंघात असलेली ताकद या जोरावरती सध्या तरी म्हस्केंचं पारडं जड दिसतंय. पण राजन विचारेंमध्येही त्यांना धक्का देण्याची ताकद आहे यात शंका नाही. आम्ही राज्यातल्या 48 जागांचा आढावा घेऊन 3 भागात तो तुमच्यासमोर मांडला. या कामी आम्ही राज्यातल्या किमान 60 पत्रकारांशी चर्चा केली आणि आमच्या चॅनलच्या रिसर्च टीमच्या मदतीनं आम्ही हे विश्लेषण तयार करू शकलो. तुम्हाला या विश्लेषणाबाबत काय वाटतं नक्की कळवा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा घेऊन टाक. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.